8 दिवसांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी बुधवारी सकाळी एक अपघात झाला. विमान अपघात बारामतीमध्ये झाला आणि जी बातमी यायला नको होती तीच बातमी सगळ्यांच्या कानावर आली. त्यामुळे राज्याचं मोठं राजकीय नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर सगळ्यांना एक मोठा धक्का बसला. यामुळे राज्यामध्ये अनेक चर्चा रंगल्या, वेगवेगळ्या शंका सुद्धा उपस्थित केल्या जात आहेत. त्यामध्येच आता अजित पवार ज्यांनी सगळ्यांना घेऊन काम केलेलं होतं, जात पात धर्म न बघता काम करणारा नेता अशी ज्यांची ओळख होती, त्यांच्या मृत्यूवर आता संशय व्यक्त केला जातो आणि त्यांच्या पक्षाचे नेते सुद्धा संशय व्यक्त करतायत. याच बाबतीमध्ये बोलण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्याकडे आपण जाऊयात. रुपाली ताई, मागच्या बुधवारी हा अपघात झालेला होता, त्यानंतर प्रत्येकाला धक्का बसलेला होता आणि आता काही शंका उपस्थित केल्या जात आहेत. तुम्ही सुद्धा काही शंका उपस्थित केल्या. तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? काय शंका तुम्ही उपस्थित करताय? एक लक्षात घ्या, आपण जी घटना 28 तारखेला घडली, जो विमान अपघात घडला, तो विमान अपघात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांच्याबद्दल घडलेली आहे. मुळामध्ये ही घटना घडल्यानंतर ती म्हणजे ज्या विमान क्रॅश झाल्यानंतर जे मृतदेह भेटलेले आहेत ते पूर्णपणे जळालेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत की जे कायदेशीर आहेत आणि त्याची सत्यता ही महाराष्ट्रातील जनतेला, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळणं गरजेचं आहे. कारण का पहिल्यांदा अपघात झाल्यानंतर 6 जण सांगितली, 5 जणांच्या मृतदेह सापडले. त्याच्यानंतर जे काही मृतदेह आहेत ते पूर्णपणे जळालेले होते. प्रत्यक्षात अजितदादांना जळालेल्या अवस्थेत पाहिले का कोणी? तर कोणी समोर नाही. त्यांना मीही पाहिलं, ते दवाखान्यामध्ये पांढऱ्या कपड्यामध्ये त्यांना गुंडाळलेलं होतं. आता ते अजितदादा होते का अजून कोण होते याला संशय येणं साहजिकच आहे. कारण का पहिले 6 दिवस आम्ही सगळे बधीर झालो होतो. आम्हाला कळतच नव्हतं की काय चाललेलं आहे आणि असं कसं विमान, तेही उपमुख्यमंत्र्यांचं, जे बारामतीमध्ये एवढं असंच क्रॅश होतंय आणि सगळे जागेवर जात आहेत. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर कागदपत्र, माणसांचे मृतदेह जळलेत पण कागद कुठं जळलेले दिसत नाहीये. त्याच्यामुळे अजितदादा जातानाचा व्हिडिओ, त्याच्यानंतर जे काही त्यांचं विमानांच्या ज्या ऑथॉरिटीज आहेत त्यांच्याकडे असणार आहे ना, ब्लॅक बॉक्स मध्ये त्यांचं हे असणार आहे. सगळ्या या कुठल्याही गोष्टी समोर नाहीयेत. म्हणजे फक्त अजितदादांचं प्लेन पडलं, ते त्यांच्या ज्या मृतदेह आहेत, ज्या बॉडीज आहेत त्या जळल्या. आम्ही तो अंत्यसंस्कार केला. आता त्या अंत्यसंस्कारची तर तुम्ही बघितलं की शेवटचाही चेहरा असेल, पोलिसांनी तर पंचनामा केला असेल. सगळ्यात महत्वाचं, जर पंचनामा नाही केला, डीएनए केलेला आहे का, त्याचं रेकॉर्डिंग आहे का, या कायदेशीर आहेत. साधा माणूस नाहीये, म्हणजे सर्वसामान्य माणसं गेल्यानंतर सुद्धा कायद्याने त्याचा पंचनामा, फुटेज, कितीही घाण पद्धतीने जळालेला असू दे किंवा वार असू द्यात किंवा काही असू द्या, जी बॉडी, त्याचे फोटो काढले जातात. कारण का ते कायदेशीरपणे पुढे जी काही मागणी असते किंवा जी काही केस असते त्याच्यानुसार हे जाहीर करावं लागतं. आणि हे तर माननीय अजितदादा होते. म्हणजे तुम्हाला क्राईमच्या याच्यामध्ये, मी क्रिमिनल प्रॅक्टिस करते म्हणून सांगते की क्रूरतला क्रूर मर्डर जरी असेल तरी त्या ज्या बॉडीज आहेत, कुणाची असो ती, त्याची ती ओपनली फोटो, पोलीस टाइम नावाचा एक पेपर यायचा, त्याच्यामध्ये क्लिअर कट मध्ये दिलं जायचं. हे सर्वसामान्यासाठी जर कायदे कानून एवढे कडक आहेत तर उपमुख्यमंत्र्यांसाठी समोर झालं तर पाहिजे की हो, ही अजितदादांची मृतदेह आहे, हे अजितदादाच आहे. आम्हाला सांगण्यात आलं घड्याळ सापडले, आता म्हणतात घड्याळच नव्हतं. आणि एक जी बॉडी व्हॉट्सअपवर फिरत होते ती म्हणे पहिल्यांदा अजितदादांची, त्याच्यामध्ये चेहरा दिसतच नव्हता. नंतर सांगितलं की नाही, ती विदित जाधव यांची आहे. म्हणजे कशाला ताळमेळच नाहीये. मग याची पारदर्शक अहवाल, चौकशी ही महाराष्ट्राच्या जनतेला हवी आहे, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना हवी आहे. कुणी जरी नाही म्हणलं तरी आमचं अजूनही मन मानत नाहीये की आमचा माणूस अशा विमान क्रॅश मध्ये असा कसा सडन
बदलली म्हणजे अजितदादा एवढे हलगर्जीपणा नव्हते करत कधीच, कुठल्याच गोष्टीत करत नव्हते हो. हम्म. मग पायलट का बदलले गेले? 8 वाजता जे पायलट ठरले होते त्याच वेळेला ते ट्रॅफिक मध्ये अडकले आणि एक अडकला नाही तर दोन्ही पायलट अडकले, को पायलट सुद्धा. मग ते बदलण्यात आले. त्याच्यानंतर विमान खाली घ्यायला कुणी सांगितलं होतं? असे अनेक कायदेशीर प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं आम्हाला मिळालीच पाहिजे आणि ते देण्याचं काम रुपाली ताई, तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात आणि इतक्या बोला बोला. या गोष्टी इतक्या भयान आहेत ना. भावनिकतेने ठीक आहे की आम्हाला त्यावेळी नाही कळलं, पण आता आम्हाला या सगळ्या लिगली गोष्टी कळणं गरजेचं आहे. इन्व्हेस्टिगेशन कळणं गरजेचं आहे. याच्यासाठी अशी चूक कशी करू शकते तपास यंत्रणा? जर 5च गेलेले मग त्यांनी 6 का सांगितले? मग 6वा व्यक्ती कोण आहे? असं आपण नाही म्हणू शकत जेव्हा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत की हा चुकून आम्ही 6 व्यक्ती सांगितल्या, चुकून आम्ही असं या गोष्टी केल्या. कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय, काहीतरी वेगळं घडलेलं आहे, चुकीचं घडलेलं आहे आणि तिथं आम्ही देवाच्या भरोश्यावर नाही राहू शकत. त्याचं इन्व्हेस्टिगेशन, त्याचा तपास, मग तो घात आहे किंवा आपण असं समजू अपघात आहे. तो समोर येऊ द्या ना. कायदेशीर पद्धतीने समोर आणणं या एजन्सीचं, सरकारचं हीच मागणी मुख्यमंत्री साहेबांकडे केलेली आहे, माननीय पंतप्रधान साहेबांकडे केलेली आहे आणि गृहमंत्री अमित शहा साहेबांकडे पण केलेली आहे. तपास होणं गरजेचं आहे आणि तो तपास सगळ्यांच्या समोर पारदर्शकपणे येणंही गरजेचं आहे. रुपाली ताई, जसं मी सांगितलं, तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात आणि तुम्ही म्हणताय की फोटो काढलेले नाहीयेत आणि त्याच्यामध्ये बॉडीची अदलाबदल केल्याचाही आरोप तुम्ही करताय. तर त्यावेळी तिथं उपस्थित जे अधिकारी होते त्यांच्याकडून याविषयी काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का? कोणाकडनंही कोणतेही स्पष्टीकरण नाही आणि कायद्याच्या अभ्यासक नाही, आम्ही प्रॅक्टिसिंग वकील आहोत. जेव्हा एखादी घटना घडते त्यावेळेला त्या मृताची म्हणजे जो मरण पावलेले आहेत त्यांची ओळख, त्यांचे पंचनामे, त्यांचे व्हिडिओ, ते कितीही भयान अवस्थेत असू द्या, त्याचे पंचनामे लिगली करावे लागतात. आता तिथे हे विमान उतरताना तिथे आमची लोक होती पण ती लांब होती. त्यांना फक्त विमान खाली स्फोट झालेला आणि पडलेला आणि स्फोट झालेला याच्या व्यतिरिक्त कुणीही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं नाही. आणि जर पाहिलेलं असेल तिथे जे काही अधिकारी गेले असतील त्यांनी तर ही प्रक्रिया पूर्ण केली असेल ना. ती समोर येणं गरजेचं आहे ना. कुठल्या ना विमानाच्या कुठल्या ऑथोराइज इन्व्हेस्टिगेशन मधनं आमच्या समोर काही आहे? म्हणजे आज जवळजवळ 7वा दिवस आहे. काहीच समोर नाही हो, काहीच समोर नाही. एवढंच विमान गेलं, बारामतीच्या धावपट्टीवर विमान पडलं, त्याच्यात अजितदादा होते. त्या अजितदादांच्या नावाने जी काही म्हणजे जे मृतदेह काढले तिथं आम्ही तो शॉक घेऊन त्याच्या अंतविधी सगळा करण्यात आला. पण साधा माणूस नव्हता होतो, साधा माणूस नव्हता. विमानात जाताना जर तुम्ही बघितलं तर त्याचाही व्हिडिओ असला पाहिजे, विमानात बसतानाचा व्हिडिओ असला पाहिजे. कुठलीही जे काही सोशल मीडियावर व्हिडिओ फिरतायत त्याची या चौकशी एजन्सीनी कुठलाही असा पुरावा दिलेला नाही की येस हेच विमान होतं, इथे बसले होते, हा बिघाड झाला होता, या गोष्टी झाल्या होत्या. काही नाहीये, काही नाही. म्हणजे सगळं देवाच्या भरोश्यावर आहे. हो बाबा अजितदादा गेले, अपघातात गेले, एवढाच विषय. असं नाही चालत हो, असं नाही चालत. संविधानाला आणि कायद्याला ते नाहीये. त्या तपास यंत्रणांनी त्याचा तपास करून महाराष्ट्राच्या जनतेसमोर, आमच्यासारख्या कार्यकर्त्या भगिनींसमोर तो अहवाल मांडलाच पाहिजे आणि तो आमचा अधिकार आहे. याची चौकशी सुरू आहे रुपाली ताई. मात्र त्याच वेळेला तुम्ही जेव्हा म्हणताय की 6 लोक त्या विमानात होते असं सांगितलं जात आहे, हे नेमकं कोणी सांगितलेलं आहे आणि याविषयीचे काही पुरावे आहेत का? 6 लोक होते, त्यानंतर 5 जणांचा मृत्यू झाला, याविषयी सांगण्यात आलं आहे, हे अधिकृत आहे. पण 6 लोक होते, तिथं 6 जण बसलेले होते, हे कशावरून म्हटलं जात आहे? मग हे कोण सांगू शकतं अधिकृत मध्ये पुरावा? ज्या विमानामध्ये ते बसले होते तिथल्या ज्या विमानाच्या या तांत्रिक कमिटीज आहेत
ते सांगू शकतात ना, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. हम्म, आणि आम्ही स्वतःहून नाही म्हणलो किंवा हम्म, तुम्ही स्वतःहून नाही म्हणले की 6 जण आहेत. तुम्हाला पण जे काही इन्व्हेस्टिगेशन्सच्या पहिल्यांदाच जी माहिती मिळाली, मला वाटतं त्याला विमानाची जी एजन्सी आहेत आधी, त्यांनीच सांगितलं की 6 जण विमानात होते आणि अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालेला आहे आणि सगळेजण जागेवर गेलेले आहेत. मग 5 व्यक्ती सापडले, 6वा व्यक्ती कोण? जर 6वा हम्म, व्यक्ती नव्हताच, तर त्याची पुष्टी या तांत्रिक एजन्स्या ज्या आहेत विमानाच्या, इन्व्हेस्टिगेशन जे आहेत, त्यांनी दिलं पाहिजे ना. त्याचा हम्म, पुरावा दिला पाहिजे. ते म्हणतील म्हणून नाही, त्याचा हम्म. पुरावा दिला पाहिजे. जेव्हा दादा त्या विमानात बसले असतील, जसं पायलट, को पायलट बदली झाल्यानंतर तुम्ही इंटिमेशन देऊन बदललेले सांगितले, त्या हम्म, हम्म, पद्धतीने त्याचा पुरावा देणं गरजेचं आहे ना. हम्म, हम्म, हम्म. रुपालीताई, त्याच वेळेला हे जे पायलट बदली झाले किंवा तिथपर्यंत पोहोचू शकले नाही, दोन दोन पायलट हे पोहोचू शकले नाही असं म्हटलं जात आहे, तर सकाळच्या वेळेला ट्रॅफिक नसतं असाही एक संशय उपस्थित केला जातोय. सगळं तुम्हाला सांगते म्हणजे हम्म, कुठलीच ज्या कड्या असतात इन्व्हेस्टिगेशनच्या, हम्म, कुठल्याच जोडल्या जात नाहीये. हम्म, त्याच्यामुळे तर आमचा संशय जास्त हे झाला, की सकाळी पायलटला उशीर व्हायला कुठल्या ट्रॅफिकमध्ये अडकले होते? हम्म, कुठे अडकला होता तो माणूस जो पायलट आहे? पर पायलट अडकले, को पायलट पण कसे काय अडकले? म्हणजे तुम्ही जर बघितलं तर सदर संपूर्ण हम्म, प्रकरणात इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर खूप त्रुटी आहेत हम्म, आणि या त्रुटी कधी घडतात? जेव्हा काहीतरी लपवायचं असेल, जेव्हा काहीतरी कुणाचा घातपात करायचा असेल, कोणाला घालवायचं असेल, खूप आमच्या कायद्याच्या भाषेत ताई खून ताई थोडंसं करायचं असेल. थांबवते. तुम्ही घातपात हा शब्द वापरताय, तुम्हाला संशय कुणावर आहे? आता एक लक्षात घ्या, की संशय या तपासातल्या सगळ्या ज्या कड्या समोर येतील, हम्म, हम्म, तेव्हाच समोर येईल. कारण का काहीच विषय नाही ना हो अजितदादांना असा ॲक्सिडेंटली व्हायचा. कारण का हम्म, स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा, अहो साधी टेबलावर धूळ असेल तर 4 वेळा पुसायला लावणार आणि हम्म, विमानाचा प्रवास करताना त्या ह्या गोष्टी पाहणार नाहीत का? हा, मुळामध्ये ते रात्री त्यांना त्यांचे जे आमचे ड्रायव्हर मामा आहेत, त्यांनी सांगितले, की "दादा आपण यानी जाऊ, बाय कार जाऊ." तर ते कामाची कुठली फाईल यायची होती म्हणून तो उशीर झाला. तेव्हा त्यांनी सांगितलं, की "सकाळी मी जातो, मागनं तुम्ही या." म्हणजे तुम्ही जर प्रत्येक इन्व्हेस्टिगेशनचा एक-एक पार्ट तपासून बघितला, तर आपल्या लक्षात येईल, की हा घातपात आहे. आणि मला म्हणायचंय, की आम्ही हम्म, म्हणतोय ना घातपात, तुम्ही हम्म, यंत्रणेने दाखवा ना आम्हाला हम्म, पुरावे. हम्म, आम्हालाही तेवढी सद्बुद्धी आहे. आम्ही कायद्याचे अभ्यासक आहोत, वकील आहोत. आम्हाला हम्म, कळेल ना, की आमचा माणूस अपघातात गेलाय का हम्म. त्याचा घात केलेला आहे. नाहीतर रुपालीताई, हा, अपघात ताई, तुम्ही संशय व्यक्त करताय, घातपाताचा संशय सुद्धा तुम्ही घेताय, मात्र त्याच वेळेला तुमचे जे पक्षश्रेष्ठी आहेत त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, यांच्याकडून त्या पद्धतीने अजूनही भाष्य केलं जात नाहीये. तुम्ही त्यांच्याकडे ही तक्रार केली आहे किंवा हा संशय जो आहे तो बोलून दाखवलाय? आम्ही पक्षाकडं माननीय सुनेत्रा वहिनी असतील, प्रफुल्ल पटेल असेल किंवा तटकरे साहेब आहेत. आम्ही हे सांगितलेले लक्षात घ्या. हम्म, आम्ही हम्म, दादांचे जेवढा अधिकार त्यांचा दादांवर आहे, तेवढा आमचा अधिकार आमच्या दादांवर आहे आणि हम्म, हम्म, आम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे इव्हन आमच्या ज्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी आहेत, हम्म, एक वेळ त्या या सगळ्या हँडल करत असताना त्यांची तर परिस्थिती फार भयान आहे. हम्म, परंतु त्या जरी दादांच्या पत्नी असल्या, तरीही त्याचा सर्व अधिकार हा त्यांचा जरी असला, तरी हम्म, कार्यकर्त्यांच्या आमच्या बाप माणसावर आमचा अधिकार आहे ना. आम्ही नाही ना हम्म, बघू शकत उघड्या डोळ्यांनी, की आमच्या माणसाचा घातपात झालाय आणि आम्ही विचारायचं सुद्धा नाही. अहो आम्ही हम्म, रस्त्यावरच्या लोकांना न्याय देण्यासाठी सगळ्या कायदेशीर गोष्टी विचारतो. तर हे तर आमचे दादा होते हो, आमचा बाप माणूस होता. या महाराष्ट्राचे विकासाचा आश्वासक चेहरा होता. एक वडीलधारी आमचे नेते होते. हम्म, त्याच्यामुळे हम्म, हे प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि तो आम्ही विचारणार आणि कायद्याने तपास यंत्रणेने हा तपास महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेच्या नागरिकासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यासमोर ठेवणं गरजेचं आहे. आणि हम्म, का नाही ठेवावा त्यांनी? म्हणजे भावनिकरित्या त्यांना जेव्हा एखादा संशय व्यक्त केला जातो, तेव्हा त्याचा तपासून त्याचा अहवाल समोर आलाच पाहिजे. तर कळेल ना, की आपल्याला खरंच याच्यामध्ये कुठलं कटकारस्थान आहे, कुठल्या पद्धतीने हे गेले.
का मला सांगा विमानाचा स्फोट असा का झाला? मग सांगतील इंधन होतं. अशा प्रत्येक विमानाच्या ह्याच्यात हे होतं आणि तुम्ही उपमुख्यमंत्र्याचं विमान अशा एकदम निग्लिजन्सपणाने नेलं होतं का? त्याची तुम्ही तपास काहीच केला नव्हता. त्याचे काही तुम्ही रेकॉर्ड्स ठेवले नव्हते. असं होऊच शकत नाही हो. यांच्याकडं टोटल डिटेल्स आहेत. ते त्यांनी आमच्या समोर आणावे म्हणजे आम्हाला कळेल की या घातपाताचा सूत्रधार कोण आहे. आणि ज्या दिवशी हे इन्व्हेस्टिगेशन करेल, तुम्हाला सांगते आमचे आमदार अमोल भाऊ म्हणलेले खरंच ज्यांनी हे केले ना त्याच्या वंशालाही दिवा लागून देणार नाही. कारण का आमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आम्हाला आजही सुधरत नाहीये, लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे आम्ही शिकलेलो आहोत, आम्ही कायद्याचे अभ्यासक आहोत, आम्ही गुन्हेगारांना सोडवतो, त्यातल्या खाचाखळगा हे करून पुरावे एव्हिडन्स पंचकून करतो आणि आमचाच माणूस गेला आणि आम्ही ब्लँक आहोत आणि आम्ही प्रश्न विचारतोय फक्त की कसा ऍक्सिडेंट झाला आणि काय झाला. आज 7वा दिवस आहे हो. इन्व्हेस्टिगेशन कुठली सगळ्या इन्व्हेस्टिगेशन सीबीआय असू द्या, उच्च न्यायालयीन चौकशी असू द्या किंवा विमानांच्या ह्याच्यातल्या तांत्रिक विभागातल्या त्यांच्या तपास यंत्रणा असू द्या, त्यांनी पुढे येऊन सांगणं गरजेचं होतं. आणि मी तुम्हाला सांगते बॉडी खूप जळाली होती, खूप जळाली मान्य. त्याच्यापेक्षाही भयान बॉडीज आम्ही बघितलेल्या आहेत. ती बॉडी फुगणं, ती बॉडी जो काही खुर्ची आहे ती बाहेर पडणं, खुर्ची पूर्णपणे नाही जळालेली, अनेक प्रश्न आहेत. आणि हे कायद्याने खूप महत्वाचे आहेत. हे तिथं त्यांना ते कोर्टात सुद्धा विचारले जातात. तेव्हा कळेल ना हा माणूस अजितदादात आहेत का नाही आहेत. या सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे आता मला सांगा, मी तरी आज केला होता एसपींना फोन की त्यांनी डीएनए वगैरे टेस्ट केली होती का, की कशावरनं फक्त घड्याळावरनं बॉडी ओळखली. तर त्यांनी उत्तर काय दिलं मग? नाही, माझा त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये. आणि त्यांनी जे काही पोस्टमॉर्टमचा काय असतो विसेरा ठेवला जातो. पोस्टमॉर्टम 31 दिवसानंतर समोर येतं. परंतु सगळं संशयास्पद आहे. एक वकील म्हणून तर मला असं वाटतं की हा सगळा बनाव केलाय का जाणीवपूर्वक केलंय का काय केलेले हे समोर. आणि ऐका, बॉडी जळते, जी माणसाची बॉडी आहे ती जळते, पेपर जळत नाही. कागदी पेपर तो असा विखुरलेला पडतो. घड्याळ कुठे, माननीय दादांचं घड्याळ कुठे? ठीक आहे, घड्याळ जळालं असेल, एकदम तुकडे तुकडे झाले असतील, जागेवर सापडायला नको. बरं ते सापडताना पंचनामा नको, इन रेकॉर्डिंग इन कॅमेरा. आत्ताच्या या सायबर याच्यामध्ये इन कॅमेरे पंचनामा नको. आधी जुन्या काळामध्ये तुम्हाला सांगते की जेव्हा इन कॅमेरा एवढं नव्हतं तेव्हा फोटोवरनं आणि 4-5 साक्षीदार पंच म्हणून घेतले जायचे की हे सापडलंय ना, हे तुम्ही बघितलेलं हे पंच घेतले नाही असं तुम्ही म्हणताय? हे पंचही घेतले नाही, फोटोही घेतले नाही असा तुमचा आरोप आहे? काहीच घेतलेलं नाही. आणि जर तुम्ही घेतलेलं आहे तर ते तुम्ही का नाही दाखवत आहात? असा कोणता तपास तुम्ही लपवून ठेवताय? अहो, आमचे अजितदादा अपघातात गेलेत आणि त्यांचा अंत्यविधी आम्ही त्या विद्याप्रतिष्ठानमध्ये केलाय. आता त्याच्यामध्ये आणि मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगते, मी हॉस्पिटलमध्ये गेले होते, पण ती म्हणजे माननीय अजितदादांची बॉडी म्हणून ती पूर्ण पांढऱ्या कपड्यात झाकलेली होती. मला असा एक कोणी व्यक्ती भेटला नाहीये की मी दादांचा चेहरा बघितलेला आहे. जळालेला का नसताना पण बघणं आणि त्याचे फोटोज, त्याचे पंचनामे, त्याचे रेकॉर्डिंग हे तपास अधिकाऱ्यांनी तर घेणं गरजेचं आहे ना. मग तोही घेतलेले नाहीयेत त्यांनी का? कशासाठी? काय हेतू होता? इन्व्हेस्टिगेशन मध्ये हा हलगर्जीपणा झाला. हे काहीतरी लपवणं आलं. रुपालीताई, तुम्ही अतिशय गंभीर शंका उपस्थित करताय, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री पदावर असलेले अजितदादा यांचं अपघाती निधन झालंय आणि त्याच्यामुळे अनेक जण अशा पद्धतीनं शंका उपस्थित करताना दिसत आहेत. त्यामुळे 15 तारखेपर्यंत 15 फेब्रुवारीपर्यंत ज्या कंपनीचं विमान होतं त्यांचंही ऑडिट होणं अपेक्षित आहे. त्यामुळे उत्तरं मिळतील या सगळ्या प्रश्नांची अशी अपेक्षा आपण करूयात. एक शेवटचा प्रश्न, अजितदादांच्या जाण्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे तोही चर्चेत आला आहे आणि दादा शेवटपर्यंत विलिनीकरणासाठी प्रयत्न करत होते असं बोललं जात आहे. तुमच्यापर्यंत याविषयीची काही माहिती पोहोचलेली होती? तुम्ही दादांशी कधी बोलला असाल त्यावेळेला हा विषय निघाला होता? पुणे मनपाची निवडणूक झाल्यानंतर मी स्वतः अजितदादांकडे
तुम्हाला सांगते भेटायला गेले होते. मला अभय मांढरेंच्या थ्रू मी तिथं पोहोचले. तिथे अनेक आमचे पीए होते. सगळ्यांना बाहेर काढलं होतं. नक्कीच अजितदादा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करत होते. हे दादांनी वैयक्तिक मध्ये सुद्धा सांगितलेलं होतं आणि जाहीररित्या तुम्हाला प्रेसमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं. परंतु त्या विलिनीकरणामध्ये काय शर्ती अटी झाल्या होत्या त्याचा कोणताही ती माहिती आम्हाला नाही. परंतु मी पुन्हा सांगते की विलिनीकरण व्हायच्या आधीच माननीय अजितदादा आमच्यापासून दुरावले गेले. आता अजितदादानंतर सर्व अधिकार हा सुनेत्रा अजितदादा पवार यांच्याकडे आहे. जर त्यांना विलिनीकरणाच्या बाबतीत पवार कुटुंब एकत्र बसून सुनेत्रा अजितदादा पवार ज्या निर्णय घेतील तो संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि आमदार यांना मान्य आहे. आमचं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांनंतर पक्षाची धुरा ही फक्त आणि फक्त सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्याकडेच. उपमुख्यमंत्री पदाची तर शपथ त्यांनी आमच्यासाठी महाराष्ट्रासाठी स्वतःच्या दुःखावर दगड ठेवून घेतली आणि राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा सुनेत्रा वहिनीच झाल्या पाहिजे. आणि मग वहिनी साहेब त्याच्यातनं जी काही बैठक घेऊन माननीय अजितदादांची जी काही इच्छा असेल त्या निश्चित त्या पद्धतीने मार्गक्रमण करतील हा आम्हाला ठाम विश्वास आहे. धन्यवाद रुपालीताई, तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल. तर आपण बघितलेलं आहे रुपाली ठोंबरे यांनी काही गंभीर अशा शंका उपस्थित केल्यात अजित पवारांच्या या अपघाती निधनावर आणि त्याच वेळेला सुनेत्रा पवार या अध्यक्ष झाल्या पाहिजे, राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या पाहिजे अशी मागणी सुद्धा केलेली आहे आणि अजित पवारांची इच्छा होती विलिनीकरणाची असंही त्या म्हणाल्या. त्यामुळे आता पुढे नेमकं काय काय होणार ते बघत राहावं लागणार आहे. याविषयीचे प्रत्येक अपडेट, प्रत्येक डिटेल आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून घेत राहूया. दरम्यान थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी.